या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। माधवा, माधवा, काय गे माधवाच्या नावाचं कसलं जप चाललेलं? माधव काय दिसलो काय? असं खोली येत अगो खोली येत नाही हा। त्याचा काय खरा नाही म्हणजे हे काल म्हणाव तो मरूचा सा जगूचा नाही। माधवा, आज हे घरात नाहीत, पावसात माझ्या सोने घेऊन ये। आणते आहे, आणते। बाहेर चला दोघं आधी। आहे मी सांगते ना, बाहेर जा। बघा, लग्नाआधी सुनेचे एवढे लाड। चला, सगळा ठरलेला असा, तुमच्याकडची ठराविक माणसं, आमच्याकडची ठराविक माणसं। उद्या संध्याकाळी साखरपुडा उरकून घेऊ। काका वाटला होता अण्णा माझ्या पाठीशी उभे नसले तरी माझी आऊस पाठीशी उभी राहील, पण हिना काय भलताच केला। मी जीव दिलाय ना तरी तुका काय फरक पडवचा नाही आहे। वय त्यांच्यात आणि माझ्यात काही एक फरक नाही हा। माधव, काय झालं? अण्णांनो, माझा दादा घर सोडून गेलो। काय? वाटेत येत ते का आडवं करीन, माझा शब्द पुरो करीन। पौर्णिमेच्या आत घरात वरात येतली। माधव पाताळात जरी असलो तरी ते का घेऊन येईन। झालं सगळं? होय, सगळी तयारी झाली। त्यांच्याकडे देव कोठे लागतील ना तेवढे काढूचे होत, ते काढतय मी। लवकर? होय, लगेच काढते। बरं, इडे ठेवूचे लागतील ना? गरज नाही। अहो पण मान देव फयो ना। जाऊची ती गेली, आता कसलो मानपान? होय, लवकर तयार व्हावा, उशीर नको। होय, दत्ताची पण तयारी होईल या। इलस येव दत्ता, लवकर नेने इले। न थांब, घाई नको। का? काय झालं? अण्णा, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण विश्वासघात झालाय। काय बोलतोस नेने? मुलीकडचे पळून गेले अण्णा। मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला। दत्ता माझ्या मुलासारखा आहे म्हणून त्यांना सांगितलं, तुझी भीतीही घातली, पण त्यांचं म्हणणं एकच, आमची मुलगी शिकलेली आहे आणि त्या अडाण्याला आम्ही का द्यावी? घरात गडी माणसासारखा राबतो, त्यापेक्षा मुलीला होरेत ढकलून देईन म्हणाले। काय बोलणार? पर जबरदस्तीने लग्न लावून दिलं तर घरात सगळ्यांनाच त्रास। मुलगी काही सुखानं संसार करणार नाही। आणि समज उद्या दत्ताला फूस लावून घरात फूट पाडली तर तो डोईजड होऊन बसेल, मग काय बोलायचं? अरे, हार सुद्धा घेऊन पळाले। काय ती बघ, गोळीओ घालते, एकेका संपूर्णच टाकते। ना, शांत हो। अरे, आपलंच नाणं खोटं आहे, काय बोलणार आपण? माधवने आपल्याला फसवलं, आपण काय तोंडवर करून बोलणार? नेने, काही झालं तरी लगीन लागाक वया। अण्णा नायकाने कोणापुढे हार मानलेली नाही हा। आणि मानूही नकोस, तुझी हार ती माझी हार आहे। गावात चर्चा होण्याच्या आधी दत्ताचं लग्न लावायचं बघ। माझ्याकडे एक पर्याय आहे। छाया, कसं दिसतंय मी? काय गो,
बरोबर दिसत नाही काय? मला तुका तरी आठवता शेवटची पावडर तोंडात कधी फासलेलंच ती? अगो पावडर फासूची येळच इली नाही कधी. माझा मुंबईत गेलं ना म्हणान तुझ्या येळ इली ती. नाहीतर असा पोरग्या तुका गावणार होता तव. छाया खायला राग इलो पण तुझा नाक तर लाल झालेला पण दिसणार नाही. छाया जातो आहे सून. जातय पण तुका ती कावळ्याची गोष्ट माहित असा ना? त्याका पोर बघूक येणार होता मग त्यांना आंघोळ केल्यान 4-4दा कातळार घासल्यान पण तरी काय होक नाही. कावळ्याचं बगळो जाऊचोच नाही ना. त्याका बगळू होऊचाच नसता. जा दिसता त्याच्यात आनंद कसो मानायचो ह्या कळता. मग मान आनंद पण बघ हा पोरग्या लग्नाच्या आधी पळून जाऊक नको. तव्या अण्णांच्या हट्टापायी माधवा घर सोडू लागला आणि आता ह्यांच्या हट्टासाठी मी लगीन करायचं. हे ही गडी असं या घरातलं आणि बायको गौऱ्या थापणारी. सांगा अण्णांका गड्यांची कोण वरात काढत नाही हा. त्यांना राबवतात. मी नाही काढू देणार बाबा. काय म्हणत होतस? काय म्हणत होतस? सोडा ते का सोडा. गपराव एक हातून निसटलो यो पण पावलावर पाऊल ठेवणार असत तर जीवानिशीच आहेत. काय सांगत होतास? वरात नको? अरे अण्णा नायकाची इज्जत तुझ्या जीवापेक्षा मोठी हाय. कोण असस तू? गडी म्हणवतस ना? मग हे गड्यांनी फक्त ऐकायचं कळलं? आज की परिस्थिति में शंभू राजे के अलावा हमारा कोई दूसरा आश्रय स्थान है ही नहीं। लेकिन आप एक बात भूल रहे हैं। वो कौन सी बात है शहजाद? हमें हिंदुस्तान का शहंशाह घोषित कर दिया गया और यहाँ संभा तो राजा भी नहीं बना। शंभू राजे का मंच का आरोहण हो चुका है। अब किसी भी वक्त उनकी ताजपोशी हो सकती है। राज्याभिषेकाची जरूरत आपल्यापेक्षा स्वराज्याला जास्त आहे. बघू कशात बघायचं ते बघा, पण मला विचाराल तर राज्याभिषेकाच्या दर्पणात बघा. तू सांगितलेल्या स्टोरी प्रमाणे विक्रांत सरांचं तुझ्यावर प्रेम आहे हा कौल सुद्धा तुला बाप्पाच्या देवळातच मिळाला. सर आता इथे नाहीयेत मला मंदिरात भेटायला. मग आता अशा परिस्थितीत तू कुठे जायला हवं? गणपती बाप्पाच्या मंदिरात. देवा सरांना सुखरूप ठेव आणि लवकर परत आण. ईशा सर आम्ही आता बाहेर जातो. हा आम्ही गेलो की तू समजा साहित्य घेऊन देवळाच्या पाठी ये आणि तो पप्प्या तिकडे समधी माणसं गोळा करून बसला असेल. आम्ही निघतो पुढे. तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. सकाळच्याला वाचल्या आता नाही वाचलं. तुम्ही वाटायला आणलेलं सगळं सामान माझ्याकडे. हो वहिनी त्याला रानाला जाऊन सांगूया सगळं. त्याशिवाय सुधारायची नाही. हे बहुतेक आमच्या गावाच्या बाहेरच उभे होते का त्यांना रस्ता माहित नव्हता. मग ते कसे बरोबर माझ्या घरी आले? बरोबर आहे. तुम्ही कुठे होते तेव्हा? स्टेशनवर बसलो. किती वेळ होता स्टेशनवर? आणि जेवण बनवलं. आणि तू हे घरी जेवताय? आम्ही जेवण बनवलं. तुम्ही तिकडे वडापाव स्टेशनवर. नायगाव स्टेशन. माफ करा मला. तुम्हाला जसं बोललो तसं तिला तिच्या हक्काचं काहीच देऊ शकलो नाही. मी द्यायचा प्रयत्न केला पण त्याचे परिणाम एवढे भयंकर होतील असं वाटलंच नव्हतं मला. नाना मी तुम्हाला एवढी खात्री नक्की देतो. तिचं भविष्य सुरक्षित व्हावं ना मी काय ना काहीतरी करीन आणि लवकरच करीन. ओ टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का? चना तुझे मिस्टर टॅक्सी चालवतात. गो गर्ल्स. नो डोंट लीव मी. कॅरी व्हाय डिड यू लाय टू मी? खोटं का बोललास तू? यार तू टॅक्सी चालवतोस. मी नाही राहू शकत तुझ्या बरोबर. यू आर सच अ बिग चीट अँड अ लायर. शनाया प्लीज तू शनाया तू शनाया प्लीज यार मला एकदम ती जा म्हणाली ना. एक मिनिट जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट. गेट आउट. थांब ती दुसरी बायको शनाया पेटाड
तू टॅक्सी चालवते ना म्हणून गेली तुला सोडून. आई आई काही सोडून बिडून गेलेली नाही, कळलं ना? शनाया फक्त चिडली आहे माझ्यावर, ओके? आणि येणार आहे ती, परत येणार आहे, मला विश्वास आहे शनायावर.